नमस्कार. आज आपण एका अत्यंत हृदयस्पर्शी आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. कवयित्री अनुराधा पाटील यांची शून्यातिशा ही दाही दिशा ही कविता आपण ऐकली असेलच. आजच्या या विश्लेषणात आपण याच कवितेच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या स्त्रियांच्या जगण्याचा अथांग संघर्ष आणि तरीही त्यांच्या टिकून असलेली कमाल आशा यावर एक नजर टाकणार आहोत. चला तर मग थेट या विषयाला सुरुवात करूया आणि या स्त्रियांच्या आंतरिक ताकदीला समजून घेऊया. कवितेतली एक ओळ अगदी सुरुवातीलाच आपल्याला विचार करायला लावणारी आहे. शून्या तिच्या ही दाही दिशा. आता बघा, ही एकच ओळ तिचं संपूर्ण आयुष्य कसं आहे हे आपल्यासमोर उभं करते. ग्रामीण स्त्रीचं जीवन जे न संपणाऱ्या काबाड कष्टांनी भरलेलं आहे. कणीकोंडा पाखडून जीवन जगण्याची तिला जणू सवयच झालीये. पण या ओळीचा खरा अर्थ इथेच संपत नाही. सर्व दिशांना पसरलेला हा शून्यासारखा एकाकीपणा, हा त्रास सोसूनही ती स्त्री कमालीची आशावादी आहे. आणि हाच आशावाद तिला रोज नव्याने जगण्याची ऊर्जा देतो. भाग 1. न संपणारं रोजचं चक्र. आता तिच्या दिवसाची विभागणी कशी असते ते एकदा पाहूया. भल्या पहाटे उठून स्वयंपाकाची तयारी करण्यापासून जो दिवस सुरू होतो तो दुपारच्या कडक उन्हात शेतात मजुरी करणं, लांबून पाणी आणणं आणि पुन्हा संध्याकाळी संपूर्ण कुटुंबासाठी जेवण बनवणं इथेच संपत नाही. यात कुठेही थांबायला वेळ नाही. ऋतू कोणताही असू दे, पावसाळा, कडाक्याची थंडी किंवा उन्हाळा, तिच्या वाटेला प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणी फक्त आणि फक्त कष्टच आहेत. अक्षरशः त्यांच्या डिक्शनरीमध्ये विश्रांती नावाचा शब्दच अस्तित्वात नसतो. आणि म्हणूनच या विश्लेषणातली एक अत्यंत वेदनादायी पण अचूक उपमा समोर येते, ती म्हणजे कष्टांची माळ. जशी एखाद्या माळेत एक मणी दुसऱ्याला अगदी घट्ट जोडलेला असतो ना, अगदी तशीच तिची कामं एकामागून एक जोडलेली असतात. एक काम संपलं रे संपलं की दुसरं कठीण काम समोर उभंच असतं. सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री डोळे मिटेपर्यंत हा ताण संपतच नाही. कुटुंबाला 2 वेळेचं जेवण मिळावं या चंद्रमोळी संसारात तग धरून राहणं म्हणजे जणू ही जड आणि टोचणारी कष्टांची माळ रोज आपल्या गळ्यात घालणं. भाग 2. पाण्यासाठीचा रोजचा संघर्ष. इथे आपण एका अत्यंत विदारक चित्राची कल्पना करू शकतो. भर दुपारच्या तळपत्या उन्हात डोक्यावरून आणि कडेवरून पाण्याचे जड हंडे वाहून नेणाऱ्या स्त्रिया आणि लहान मुली. हे चित्र आपण अनेकदा पाहिलं असेल. जगण्यासाठी आवश्यक असलेल्या या अगदी मूलभूत गरजेसाठी त्यांना या कडक उन्हाचे चटके रोज सोसावे लागतात. पाण्याची साधी सोयही उपलब्ध नसल्याने स्वतःचं आणि कुटुंबाचं अस्तित्व टिकवण्यासाठी या उन्हाशी आणि थकव्याशी त्यांचा रोजचाच संघर्ष असतो. म्हणजे विचार करा, मैलोन मैल चालून दूरच्या विहिरी किंवा तलावांवरून पाणी आणावं लागतं. डोक्यावर आणि कमरेवर ते जड हंडे पेलताना शरीराची जी काही अवस्था होत असेल ती शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. पण एवढा प्रचंड थकवा सहन करूनही त्यांची मुख्य गरज असते तरी काय, तर फक्त एक तांब्याभर पाणी. तांब्याभर पाण्याच्या भुकेसाठी संपूर्ण शरीराची होणारी ही होरपळ त्यांच्या जीवनातल्या संघर्षाचं एक अत्यंत अस्वस्थ करणारं वास्तव आहे. भाग 3. वणव्यासारखा संसार. आता पुढे पाहूया. कवयित्रीने इथे एक अत्यंत समर्पक शब्द वापरला आहे, तो म्हणजे वणवा. रानात जेव्हा आग लागते आणि ती सर्व काही भस्मसात करत जाते त्याला आपण वणवा म्हणतो, बरोबर? या ग्रामीण स्त्रीचा संसारही अगदी या वणव्यासारखाच असतो, जिथे दारिद्र्य, सततची टंचाई आणि न संपणारं दुःख तिच्या आयुष्याला आतून जाळून खात असतं. एखाद्या जळणाऱ्या लाकडासारखी तिची अवस्था होते आणि मन या संसारात कायम घुसमटत राहतं. एका बाजूला आगीच्या ज्वाळांसारख्या तिच्या समस्या आहेत. घरात खायला पुरेसं अन्न नाही, आजारपणात औषधाला पैसे नाहीत, अंगावर धड कपडे नाहीत आणि पाण्याची तर कायमचीच वाणवा. प्रपंचात खाणारी तोंड जास्त आणि साधनं मात्र अगदीच तुटपुंजी. पण हे सगळं असूनही दुसऱ्या बाजूला तिची प्रतिक्रिया काय असते? ती हा सगळा वेदनेचा दाह शांतपणे सहन करते. उद्याचा दिवस नक्की चांगला येईल ही आशा उराशी बाळगते. आणि अगदी आभाळा एवढी संकट आली तरी ती पेलून पुढे जायला तिचे हात कायम तयार असतात. बरं, समस्या इथेच थांबत नाहीत. जर नवरा व्यसनी असेल किंवा आधार देणारा नसेल तर या संसारात सुख शोधणं आणखीच कठीण होऊन बसतं. तरीही ती आपलं वैयक्तिक दुःख मनात कुठेतरी खोलवर गाडून ठेवते. सतत रडत किंवा तक्रार करत बसणं तिच्या स्वभावातच नसतं. अर्थात या अंधाऱ्या प्रवासात असेही काही क्षण नक्कीच येतात जेव्हा दुःख पूर्णपणे असह्य होतं. गावाकडच्या विहिरी किंवा तळी जीव देण्यासाठी जवळची वाटू लागतात. पण तरीही ती त्या अंधाऱ्या नैराश्याच्या क्षणांवर मात करते. स्वतःच्या कुटुंबासाठी आणि एका छोट्याशा आशेपोटी ती पुन्हा एकदा खंबीरपणे उभी राहते. भाग 4. आशेची उपचार करण्याची ताकद. इथे एक अत्यंत अप्रतिम संकल्पना समोर येते, तेल आणि हळद. भारतीय संस्कृतीत आपण कोणत्याही जखमेवर प्रथमोपचार म्हणून तेल आणि हळद लावतो हे आपल्याला माहितीच आहे.
पण इथे या पारंपरिक उपायाचा वापर एका सुंदर रूपकासारखा केला गेलाय. जीवनातल्या दुःखाचा ठणका जेव्हा असह्य होतो ना, तेव्हा ही स्त्री त्याला संयमाची तेल आणि हळद लावते. ही हळद म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आशा आहे. उद्या नक्की चांगले दिवस येतील, हीच ती मनोवैज्ञानिक मलमपट्टी आहे, जी तिच्या न बऱ्या होणाऱ्या आंतरिक जखमांवर ती रोज लावत असते. तिचा हा आशावाद अत्यंत साध्या आणि छोट्या गोष्टींवर टिकून असतो. कोणीतरी पाठीपोटी विचारणारा असावा, म्हणजे कोणीतरी नुसती मायेने चौकशी करावी, एवढीच तिची माफक अपेक्षा असते. आज जे ती अपार कष्ट करतेय, त्यामागे एकच मोठा विश्वास असतो की उद्या तिची मुलं तिला नक्कीच आधार देतील. हा विश्वास इतका प्रबळ असतो की प्रसंगी वेदनेने त्रस्त झालेल्या स्वतःच्या पायांना पानं बांधून ती पुन्हा एकदा कामाला लागते. शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारच्या वेदनांवर मात करत तिची ही वाटचाल अशीच सुरू राहते. आणि म्हणूनच या संपूर्ण विश्लेषणाचा विचार करताना ही ओळ पुन्हा एकदा समोर येते. तिचे हात आकाश कवटाळायला सिद्ध असतात. कष्टांची अत्यंत जडमाळ गळ्यात असूनही आणि वणव्यासारखा दगदगता संसार असूनही तिची वृत्ती कधीही खचत नाही. तिची ही सहनशीलता आणि थेट आकाशाला गवसणी घालण्याची तिची जिद्द मानवी मानसिकतेच्या एका अत्यंत उच्च आणि मजबूत पातळीचं दर्शन घडवते. खरंच हे थक्क करणारं आहे. सरतेशेवटी एक असा प्रश्न उभा राहतो जो आपल्याला अंतर्मुख व्हायला भाग पाडतो. जेव्हा एखाद्या संपूर्ण आयुष्याचं मौन कष्ट केवळ आशेच्या तेल आणि हळदीवर जगतात, तेव्हा हे आभाळ पेलून धरणारे हात समाज कसा सन्मानित करतो? ही न दिसणारी, न नोंदवली गेलेली प्रचंड मोठी जिद्द आपण कधी ओळखणार आहोत? हाच तो विचार आहे जो आज आपण सोबत घेऊन जाणार आहोत. या ग्रामीण स्त्रियांचा संघर्ष केवळ सहानुभूतीचा नाही, तर आत्यंतिक आदराचा विषय आहे. हेच आजच्या या विश्लेषणातून आपल्याला समजून घ्यायचं होतं. आजच्या या भागात सोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.